तू आज अर्चूशी म्हणे खूप भांडलास. हे बघ यार, मी भांडलेलो नाहीये. मी तिला इतकंच म्हटलं की त्या चित्राला जर लग्न करायचं नाही आता तर तुम्ही का मागे लागलायत तिच्या. पण हे तुला कुणी सांगितलं की चित्राला लग्न करायचं नाहीये? स्वतः चित्रानेच. म्हणजे फक्त मलाच नाही तर अर्चूलाही सांगितलंय तिने. तरी ती स्थळ शोधते, ती म्हणजे त्या राणे काकू. आणि मग चित्रा ती स्थळ रिजेक्ट करते तर ती अर्चू परत वैतागते. त्यापेक्षा नको जाणू ना ती स्थळ, एवढंच म्हटलं मी तिला. तो एक विषय वेगळाच आहे. पण तुझं म्हणणं केवळ तेवढ्यावरूनच भांडण झाले तुमच्यात? हो. पण चित्रा तुला काय एवढं सगळं सांगते? आणि एवढंच सांगते ना? मला काय माहित. आणि तसं जर ती अर्चूलाही सांगते ना. तू खरं सांगतोयस ना मला? हो ग माई, खरंच सांगतोय मी. हवं तर तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो. पुरे झालं. लगेच अगदी माझी शपथ बिपत घ्यायला नकोय. चित्राचं एक वागणं वै चमत्कारिकच वाटतंय मला. आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे बरं का. माझी मुलं खोटं बोलत नाहीत. शब्द बिप्ता घेतोय तिकडे नाटके नुसता. पाहिलंस ना माझा लेख कसा आहे ते? नाटकी आहे, नाटकी एक नंबरचा. वा, छान आहे. अगदी इथे आईचा किती विश्वास आहे मुलावर. आणि मुलगा मुलगा आईच्या खोट्या शपथही घेतोय. तू तर या सगळ्याचा बाऊ नको करूस मेघना. बाऊ करते मी आदित्य. नाहीतर काय. एक साधी सरळ मुलगी तिच्या प्रेमासाठी धडपडते आणि तिचं प्रेम तिला मिळावं यासाठी फक्त मी तिला मदत करतोय. एवढी साधी सरळ गोष्ट आहे. अच्छा, असं आहे का? घरातल्यांना विश्वासात न घेणं, त्यांच्या खोट्या शपथा घेणं, ही खूप साधी गोष्ट आहे नाही का आदित्य? पण शपथेवरून मी जे काय म्हणालो ते खरंच आहे ना. चित्राला लग्न करायचं नाहीये आणि हे तिने अर्चूलाही सांगितलंय. हे खरं नाहीये? तू सगळं खरं खरं सांगितलंस माई ना? बस मेघना, इतका किस काढण्याची गरज नाही. मला एवढंच माहितीये की मी जे काही करतोय ते बरोबर करतोय बस. नाही आदित्य, तू चुकतोयस. नाही, माझ्या समोर हवं तर नको कबूल करूस तू, पण स्वतःशी तुला हे कबूल करावंच लागेल. एकदा मागे वळून बघ. तू हे जे काही करतोयस त्याची खरंच एवढी मोठी किंमत चुकवायची गरज आहे का? इज इट दॅट वर्थ? इथे आईचा किती विश्वास आहे मुलावर. आणि मुलगा आईच्या खोट्या शपथही घेतोय. तू चुकतोयस. नाही, माझ्या समोर हवं तर नको कबूल करूस तू, पण स्वतःशी तुला हे कबूल करावंच लागेल. एकदा मागे वळून बघ. तू हे जे काही करतोयस त्याची खरंच एवढी मोठी किंमत चुकवायची गरज आहे का? तुला असं उदास बघवत नाही रे मला, पण मी खोटं खोटं गोडीने कशी वागू तुझ्याशी? आपल्यात अंतर आलंय हे फॅक्ट आहे आदित्य, आणि ती फक्त तेव्हाच भरून निघेल जेव्हा तू बरं वाटत नाहीये का रे आदित्य? बाय आदित्य. अरे मी तरी किती वेडी आहे.
तो का उदास आहे कळतंय मला, पण काय रे करू आदित्य? काय रे, कसं वाटतंय? छान छान वाटतंय ना आंघोळ झाल्यावर? मस्त. काय ग माई? निघालास का? हो. डबा कुठे आणि विसरलास नेहमीप्रमाणे ना? विसरलो नाहीये, मी बाहेरच खाईन आज. आता कशाला बाहेरचं खातोस? पोट बिघडेल अशाने. मेघना, ऐक माझं, थांब मी आणून देते डबा. ऐक. अरे असं काय हा डबा का नाही नेला आणि त्याने? वेळ तयार झाला नाही का तुझ्याकडनं? नाही पण मी तर बघितलं तू डबा तयार केलेला. का बघतोय हा मुलगा असं? काहीतरी खुसपट काढत असेल ना? बघते तर त्याला संध्याकाळी आल्यावर तुझी माफीच मागायला लावते त्याला. नाही नाही नाही, नको नको माई, मेघना मी आले. अगं आदित्य, आदित्य कुठे गेला? मनोज, फोन सुरू ठेवा. आदित्य ऑफिसला गेलाय. अरे देवा, नेमकी चुकामुक झाली. हॅलो, अरे तो ऑफिसला गेलाय. ए मेघना, हा तू रडतेस? अगं नाही, मी आले. 1 मिनिट. हा हॅलो. हा ऐक, मी आदित्यला तुला फोन करायला सांगते, पण तू रेंज मध्ये राहा. हा, नाही तर मी तुला आदित्यचा नंबर देऊ का? तूच कर त्याला फोन. असं काय अरे, ऑकवर्ड काय? उलट ते आपल्याला मदतच करतात ना. बरं बाबा, तू म्हणशील तसं. एक तर इतक्या दिवसांनी फोन केलाय आणि आता आपण भांडत बसायचंय का? बरं, तू आता रेंज मध्ये राहा, मी आदित्यला सांगते फोन करायला. हो, बाय. कळलं. चल, बाय बाय बाय. हा बोल चित्रा. हा आदित्य, अरे मनोजचा फोन आला होता. फोन ऑन ठेवूनच तुझ्या रूम मध्ये गेले, पण तू ऑफिसला गेला होता. तू करशील ना त्याला फोन? हो हो, करतो करतो. अरे देवा, मी तुझ्या रूम मध्ये गेले तेव्हा मेघना रडत होती. मनोजच्या नादात मी तिला विचारलंच नाही. मी बघते ते. बरं ठीक आहे, बघतो मी. चल बाय. बाय. हॅलो. रडतेस का ग? चित्रा म्हणाली मला आत्ता. होय, का रडतेस सांग? मग कसा वागलास तू माझ्याशी? सकाळी उठून तुझ्यासाठी डबा केला तर स्वतः नेला नाहीसच. मी धावत तुझ्या मागे आले तर तोपर्यंत निघूनही गेला होतास. काहीच फरक पडत नाही ना तुला? की मला काय वाटलं असेल तू डबा न घेता निघून गेलास तर? विचारही नाही ना आला हा मनात तुझ्या? अगं असं कसं होईल? केला ना मी आता लगेच फोन तुला. काही बोलू नकोस. चित्रानं सांगितलं म्हणून फोन केलास तू. अरे, चित्राने सांगितलं म्हणून नाही केलं काही. तुझं रडणं मला त्रास देताना म्हणून केला. तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर मला चैन पडेल का? नको रडूस प्लीज. तुझा मूड, तुझा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे माझ्या आयुष्यात. पण सध्या तर चित्राचं प्रेम तिला मिळवून देणं सगळ्यात जास्त महत्वाचं झालं तुझ्यासाठी. तू पुन्हा आलीस त्या विषयावर. तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस यार. तुला कळत कसं नाही की मी हे का करतोय? हे बघ मेघना, खूप मुश्किलीने तू मला मिळालीस.
तू माझी होशील की नाही या विचारात 7 महिने घालवलेत मी, आणि तो प्रत्येक क्षण माझी परीक्षा घेणारा होता. मी माझं प्रेम तुला व्यक्त करू शकत नव्हतो, कारण मला तुझ्यावर दडपण आणायचं नव्हतं. पण त्या सगळ्या काळात मला तुझी तडफड पाहवत नव्हती आणि माझी तडफड सहन होत नव्हती. मी तळमळत होतो, कारण माझं प्रेम 24 तास माझ्या नजरेसमोर होतं. तरीही ना मी त्याला माझं म्हणू शकत होतो, ना मूकपणे हृदयाशी लावू शकत होतो. आणि तू तळमळत होतीस, कारण तुझं खरं प्रेम कोणतं याची तुला खूण पटत नव्हती. पण त्या प्रेमानेच आपल्याला जगणं शिकवलं, है ना? प्रेमाशिवाय आयुष्य व्यर्थ आहे मेघना. त्या काळात अनेकदा वाटायचं की शोधावं आदित्य नगरकरला आणि लावून टाकावं तुमचं लग्न. निदान ही जीवघेणी प्रतीक्षा तरी संपेल. आदित्य, खरंच त्या विचाराने एकाच वेळी खूप आनंद व्हायचा आणि खूप त्रास सुद्धा. आपलं प्रेम आपल्याला मिळणं किती महत्वाचं आहे हे मला माहिती आहे मेघना. आणि ते गमावण्याची भीती काय असते ते सुद्धा मला माहिती आहे. आणि म्हणूनच मी चित्राच्या मागे उभा राहिलोय. ती आहे थोडीशी वेडी बागडी, पण म्हणून काय तिला हक्क नाही का तिचं प्रेम मिळवण्याचा? आणि त्यासाठी माझ्या नियमांची चौकट मला थोडीशी वाकवावी लागली तरी काही हरकत नाही. कालच तू मला विचारलंस ना की आदित्य, इज इट वर्थ इट? तर येस मेघना, इज इट वर्थ इट? आय होप यू विल अंडरस्टँड. ठेवतो मी फोन. होप तुझ्या चेहऱ्यावर आता हसू असेल. बाय. चित्रा, मगाशी तू रडत होतीस, पण मनोजच्या नादात मी तशीच निघून गेले. आले तेव्हा तुझा फोन चालू होता. आदित्य समजूत घालत होता ना तुझी. किती प्रेम करतो ग तो तुझ्यावर. सतीश, काय मस्त वाटते ना बेडशीट ही. अरे मग चॉईस कोणाचा आहे? कोणाचं म्हणजे? माझा चॉईस. हो का? बर 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 बर. तसं तर तसं. ए, तसं तर तसं नाही हा. नीट बोल, प्रेमाने बोल. अर्चू, हा चॉईस तुझाच. बर, नीट बोलतो, प्रेमाने बोलतो. अर्चू, हा चॉईस तुझाच आहे बरं का? अर्चू अर्चू, आपलं फक्त बोलण्याचं ठरलं होतं, ऍक्शनचं ठरलं नव्हतं. हा असं चल. ए, झोपू नको झोपू नको झोपू नको. का? ह्या रूमचं झालंय, अजून मयूच्या रूमचं बाकी आहे. ए, तिकडचं सगळं चित्राला सांग. मला बोर झालंय. मी काही चित्राला सांगणार नाही. तुला सांगायचं तर तू सांग. अर्चू, हे चुकीचं आहे. आशाने आदित्यचं म्हणणं बरोबर आहे हे सिद्ध होईल. काय? हो अर्चू, सगळ्यांना असंच वाटत राहील की चित्राने स्थळ नाकारली आहेत म्हणून अर्चू चित्राशी नीट वागत नाही. हो, अगदी अगदी. अनारसी झाले का? येऊ का वा. नाही? हो, या या. बरं, मी नंतर करते हा तुम्हाला फोन. हो, अगदी मलाही बरं वाटलं तुमच्याशी बोलून. अच्छा अच्छा, या या या. घेऊ का? नाही नाही नको. काय आणलंय तुम्ही एवढं? बसा.
पाणी आणू का? नाही नाही. तुम्ही कशा आहात? कशी दिसतीये? तुमच्या भाषेत सांगायचं झालं ना तर उत्तम. हो ना, मग चांगलंय. लेकी सुनानं हाताशी घेऊन फराळ सुद्धा केला दिवाळीचा. अरे वा. अरे वा चित्रा, मेघनाला म्हणावं आई आली तिची. जा. हो. आई नमस्कार कर. अगं राहू दे सुखी राहा. अगं किती वेळा करणार असा? अहो माझ्या ना लक्षातच राहत नाही. आमच्या कोकणात पद्धत आहे ना, इथे नाहीये एवढं. अगं इथे सुद्धा होती नाही का? हो, हो ना. आपण सुद्धा वडीलधारक कोणी समोर आलं तर नमस्कार करायचोच की नाही? हो तर. मग काळानुरूप सगळं बदललं ग आता. गप्पा काय मारत बसले, जा मेघनाला बोलव. हो. माई, हिच्या स्थळाचं काय झालं हो? तो एक विषय वेगळाच आहे बाई. म्हणजे? आता म्हणते मला लग्नच करायचं नाही म्हणून. अगो बाई. तेच काही कळेना असं झालंय आम्हाला. आई कशी आहेस आई? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी एकदम मस्त. बरं आई तू बैस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. हा नाही नाही थांब, त्याआधी मी फराळाचे डबे आणलेत ना ते घेऊन जा. अगो बया हो, केवढं आणलंय तुम्ही सगळं. रव्याचे लाडू आणले ना आई? होय. ए पण आई, तू निदान आमची चकली तरी टेस्ट करच. अगं माईंची स्पेशालिटी आहे, खमंग आणि कुरकुरीत. पुरे ग. अगं पण नैवेद्य दाखवायचा असेल ना. नाही, नैवेद्यासाठी वेगळा डबा तयार आहे. 5 किलो चकल्या केल्यात आम्ही. अरे बापरे. येता जाता सगळे खात असतात. तुम्हाला आता तुकडे तुकडेच देणार आहे, चालेल ना? चालतील चालतील. जा जा आण. आणि चहा सुद्धा आण. हो हो आई. हा आदित्य, हा अगं चित्रा, तुझं बोलणं झालं ना आता मनोजशी, पण मी फोन केला तर लागत नाही त्याचा फोन. असं कसं होईल? 1 मिनिट थांब. मेघना, झाला का ग चहा? हो 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 हो. चहा बरोबर छान लागते चकली. मस्तच. या. ठीक आहे. अरे वा. तुला नाही आणला चहा? नाही तुम्ही घ्या बाई. खरंच सुंदर झाले आता, अगदी खुशखुशीत. अर्चू, मी काय म्हणते, काय ग? राहून राहून ना चित्राचा विचार मनात येतो. म्हणजे? म्हणजे बघ ना, अण्णांनी तिला तुमच्या बरोबर मुंबईला पाठवलं. कशाला? स्थळ बघायला, बरोबर? हो. तुम्ही राणे काकूंना सांगितलं सुद्धा. त्यांनी सुद्धा स्थळ आणली, अगदी चांगली स्थळ आणली. पण आता चित्राचं काहीतरी वेगळंच चाललंय. नाही म्हणजे घाबरली असेल म्हण, किंवा अगदी आपलं लग्न झाल्यानंतर आई वडिलांच्या काळजीने म्हण. पण हिचा काही लग्न करायचा विचारच दिसत नाहीये मला. अगं माई तेच तर ना. मग तुम्ही काय करायचं ठरवलंय तिच्या बाबतीत? म्हणजे? अर्जू, कसं कळत नाही ग बाळा तुला? तरुण मुलगी आहे, जबाबदारी आहे आपल्यावर, परक्याची पोर आहे. हा, मग बरोबर बोलतीयस तू माई. माझ्या ही गोष्ट ना लक्षातच नव्हती आली. काय करावं माई? हे बघ, म्हणजे आता दिवाळी आहे तर दिवाळी होऊन जाऊ दे, पण एकदा का दिवाळी झाली ना की तिला तिच्या आई वडिलांकडेच पाठवून देऊया, नाही का? अगदी बरोबर बोललेली आहेस तू आता. हा, आपल्यावर जबाबदारी आहे तिची. तेव्हा दिवाळी झाली ना की सतीशशी बोलून घे. हो ग. पण काय ग माई, दिवाळी अशी हा हा म्हणता आली नाही का? तयारी करायची असं म्हणता म्हणता येऊन ठेपलीच की समोर. हो, हा हा म्हणता दिवाळी तोंडावर आली आहे. कंदील कुठेत पण? नाही, मी आणि नानांनी पूर्वतयारी करून दिली तुम्हाला, पण आकाश कंदील काही बाहेर लागलेले दिसत नाहीयेत. अरे माई, तुम टेंशन मत लो, अब सिर्फ रात को देखो, अख्खी देसाईवाड़ी सब पंटी और कंदील से कैसे उजळती है. नक्की ना? अरे उजळेगी देखो तुम. देखती हूँ. अगं पण या पिशव्यांमध्ये आहे तरी काय नेमकं आई? आहे काहीतरी तुझ्यासाठी आणि जावई बापूंसाठी आमच्या दोघांकडून गिफ्ट. बाकी सगळ्यांसाठी घ्यायची आहेत अजून. आमच्या दोघांकडून म्हणजे? तू आणि बाबा गेले होते शॉपिंगला? नाही ग, मी आणि मीनाताई. आई,
मला आता असं हे खोटं खोटं नातं नकोय ग. जेव्हा केव्हा सुरळीत होईल ना तेव्हा होईल. हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. तुझा आहे का ग संपर्क? हा, असतो अधूनमधून. ते पुन्हा बाबाजींच्या आश्रमात जायला लागलेत बहुतेक. बघितलंस ना. जाऊ दे. तुझ्या दिवाळीच्या सणाच्या आनंदात माझी चर्चा नकोय. ते त्यांच्या जागी सुखी आणि मी माझ्या जागी सुखी. पण मेघना, तू मात्र त्यांना बोलव हा दिवाळी तिथे. म्हणजे अगं स्वतःच काहीतरी स्वतःसाठी करून खात असतात ना. मागे म्हणत होते म्हणजे तसं ते. आणि तुम्हा सगळ्यांमध्ये राहिले ना दिवाळीत तर बरं ग. पण मेघना तुला शक्य असेल तरच. हा आई, अगं माझ्या संसाराची नको, आता तू तुझ्या संसाराची काळजी घे. कसं चाललंय ग तुमचं? छान चाललंय ना? हो आई, अगदी छान चाललंय. अजिबात काळजी करू नकोस तू. मेघना, तुला एक विचारायचं होतं ग. म्हणजे रागावणार नाहीस ना? ए आई, अगं रागवायचं कशाला? आणि अशी परवानगी काय घेतेस तू? नाही नाही, तसं नाही ग. म्हणजे कुणाला आवडेल न आवडेल तसं विशेष काही नाहीये. बोल. ती मुलगी आहे ना. कोण? हा, चित्रा. ती अजून किती दिवस इथे राहायची आहे ग? नाही, काय माहित नाही ग. अगं अर्जू त्यांची पाहुणी आहे ती. तेच म्हणतेय मी. मगाशी ना तिला जावई बापूंचा फोन आला होता आणि त्यांच्याशी 2 शब्द बोलून ती चटकन फोन घेऊन बाहेर निघून गेली ग. आणि त्यांच्याशी ती अगदी अरेतुरे करून बोलत होती मित्रासारखी. मला जरा विचित्रच वाटलं. म्हणजे जे काही माझ्या मनात आलं ते तुला सांगून टाकलं बाई.